मंडळी नमस्कार. खरं तर आम्ही आमच्या 15 एडिशन्समध्ये महासागरच्या नक्की काय महत्त्वाच्या घडामोडी आहेत ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. खरं बघायला गेलं तर आज सगळ्यात महत्त्वाची घडामोड म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठी हेडलाईन जी आहे, ती आहे आज कोणत्याही जातीचा व्यक्ती हा सरसंघचालक होऊ शकतो. हे मोहन भागवतांचं कालचं जे वक्तव्य आहे, त्याच्यावरती आज महासागरमध्ये सगळ्यात मोठी हेडलाईन आली आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघतो की मुंबई एडिशनमध्ये खरी-खरी हा जो लेख आमचे जे अ, मुख्य संपादक श्रीकृष्ण चांडकजी हे ज्या पद्धतीने लेख लिहितात, तो लेख आजचा अतिशय महत्त्वाचा आहे. लेखाचं टायटल आहे अमेरिका ताळ्यावरती. म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या पद्धतीने भारतासोबत जो करार केलाय, त्या करारामध्ये नक्की काय झालं आणि त्याचं हे विश्लेषण म्हणजे शेवटी अमेरिकेला भारतासमोर झुकावं लागलं. कारण ज्या पद्धतीने 50% टेरिफवरून 18% टेरिफवरती अमेरिका उतरली, त्या संदर्भातला आजचा हा लेख आहे. जर बघायला गेलं तर मुंबईच्या पहिल्या पानावरती जी बातमी आहे ती आहे मोदी यांना दिल्लीत जाऊन विचारावं, की बांगलादेशला कोट्यवधीचं दान का दिलं? असं ही बातमी आहे. जे संजय राऊत यांनी रितू तावडेव यांच्यावरती जी टीका केली आहे, ती बातमी आहे. त्याच्यानंतर पहिल्या पेजवरतीच आहे बारामती विधानसभेची पोटनिवडणूक एप्रिल ते मे महिन्यात होऊ शकते. ही आजची महत्त्वाची ही आहे. त्याचबरोबर मुंबईच्या महानगरपालिकेचे महापौर आणि उपमहापौर हे दोघंही बिनविरोध निवडून आलेत. त्याच्याबद्दलची बातमी आहे. खरं बघायला गेलं तर हे मुंबई एडिशन आहे. त्याच्यानंतर रायगडचं स्पेशल आमचं जे पेज निघते, रायगडवरती पण भरपूर बातम्या आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदचा खरं तर आज निकाल आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा. याच्यामध्ये पनवेल तालुक्यात जवळपास 70% मतदान झालं ही बातमी ठरते. तर आपण पाहतोय की एडिशन्स ज्या एडिशन्स आहेत आमच्या, त्या एडिशन्सबद्दल तुम्हाला सांगायचं आहे, की याच्यानंतर आपण जाऊया पालघर एडिशनवरती. पालघरमध्ये आरोग्य सेवेचा गलथान कारभार याच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन होणार अशी एक बातमी आहे. त्याचबरोबर तलासरी पोलिसांनी 9 लाखाची दारू पकडली. हे आमच्या पालघरची बातमी आहे. त्याच्यानंतर बोईसरमधील अनधिकृत रूप डेल्टा केंद्राची लाच ही एक बातमी त्यात दिलेली आहे. तर आपण पाहायला गेलं तर ही पालघर एडिशनच्या बातम्या आहेत. त्याबरोबर आपण जाऊया आता एडिशन आहे नाशिक. नाशिकमध्ये पाहूया की नक्की काय आहे. नाशिकमध्ये बघायला गेलं तर 9.56 कोटीचा अपहाराचा गंभीर आरोप. म्हणजे सोनी नागरी पतसंस्थेतील आजी-माजी संचालकांवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी आहे. कारवाई न झाल्यास 24 फेब्रुवारीला सहकार आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा. ही बातमी यात आहे प्रामुख्याने. त्याचबरोबर आपण पाहतो की जसं छोट्या म्हणजे महत्त्वाच्या बातम्या ज्या आहेत त्याच्यामध्ये अ, अ, काही छोट्या-मोठ्या बातम्या आहेत. मुंबई नाका परिसरातून दुचाकी चोरी झालेली आहे. त्याचबरोबर तापी पूर्णा राज्यस्तरीय आदर्श प्राध्यापक पुरस्कार डॉक्टर कृष्णा शहाणे यांना प्रदान करण्यात आला आहे, ती बातमी आहे. आणि या पद्धतीनं जे आहेत नाशिकच्या प्रमुख बातम्याही आपण पाहतो याच्यामध्ये. खरं तर नाशिकमध्ये संत आंद्रिय चर्च विकास निधी प्रकरणात महापालिकेची बौद्धिक दिवाळखोरी ही देखील बातमी महत्त्वाची आहे. यात बघायला गेलं तर शासन आदेशाने म्हणजे शासनाच्या आदेशाला केराची टोपली ही बातमी आहे. जसं महावितरण नाशिक मंडळात भर पगारी रजेवरून मोठा वाद, कंत्राटी कर्मचाऱ्यांना दबाव आणि दमदाटीचा आरोप या बातम्या याच्यामध्ये आहेत. आपण नाशिकवरनं पुन्हा जाऊया आपले जे दुसरे एडिशन्स आहेत. नागपूरच्या एडिशनला जर आपण गेलो तर नागपूरला आपण पाहूया की आज नागपूर सिटीत काय आहे. तर नागपूरच्या याच्यामध्ये बघायला गेलं तर वृत्तसार आहेत. बऱ्याचशा महत्त्वाच्या बातम्या ज्या आहेत खरी-खरी हे नागपूरचं आमचं अतिशय प्रसिद्ध असणारं लेख आहे, ज्यांना लेखला लोकं वाचतात कंटिन्यू. तर बघायला गेलं तर सगळ्यात दुर्गम म्हणजे महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्याला ओळखतोय अशी गडचिरोली. गडचिरोलीमध्ये महत्त्वाची बातमी आहे. गडचिरोलीच्या भरड धान्यांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळणार ही महत्त्वाची बातमी आहे. त्याचबरोबर गडचिरोलीमध्ये दारूची तक्रार केल्याच्या कारणावरून तुमुस सदस्यांच्या कुटुंबावरती जीवघेणा हल्ला झालाय, ही त्या ठिकाणची बातमी आहे. त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती आयोगाने उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम आज गडचिरोलीच्या दौऱ्यावरती, ही देखील बातमी याच्यामध्ये आहे. बघायला गेलं तर याच्यामध्ये आदर्श महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची आदर्श भूमी क्षेत्र भेट हे पण बातमी आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया सरळ गडचिरोलीवरून अकोल्याच्या एडिशन्सला जाऊया. अकोल्याच्या एडिशनला जर बघायला गेलं तर प्रमुख बातमी आहे हेडलाईन्स म्हणजे विदर्भाला मिळाले आंतरराष्ट्रीय एक्सपोजर म्हणजे तिसऱ्या ॲडव्हान्टाइज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सव त्या ठिकाणी समारोप झालेला आहे. तर ती बातमी महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर आपण पाहतोय की अकोला नगरीत श्रींचा जय-जयकार. कारण आपण पाहतोय की ज्या पद्धतीने काल प्रकट दिन होता, त्या पद्धतीने अकोल्यामध्ये देखील ह्या सगळ्या काही बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
खरं तर आमच्या महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यातील प्रमुख बातम्यांचा आढावा, महासागरच्या महत्त्वाच्या मुद्द्या ज्या आहेत, मुद्द्यांवरती ही चर्चा दररोज आमच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. 18 जे 15 एडिशन्स आहेत आणि 18 जिल्ह्यांमध्ये ज्या पद्धतीने आमचा पेपर जातोय, प्रत्येक जिल्ह्याची प्रमुख अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत देण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. तोपर्यंत धन्यवाद.